नमस्कार, माझं नाव निलेश खामकर। माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती श्री दत्त रिअल्टर्सवरती तुमचं स्वागत आहे। आज एक खास प्रोजेक्ट म्हणजे वेगळा प्रोजेक्ट सांगता येईल तुम्हाला, कारण जो मी तुम्हाला आज प्रोजेक्ट दाखवणार आहे, जो फ्लॅट दाखवणार आहे, त्याचं लोकेशन खूप असं प्रीमियम आहे। कासरडोली जे तुमचं मेट्रो स्टेशन आहे, कासरडोली जे लोकेशन आहे, जिथे तुमचं हायपर सिटी मॉल आहे, तुमचं डीमार्ट जवळ आहे, तिथून हायपर सिटी मॉल आहे, वेदांत हॉस्पिटल आहे, परत कासरडोलीचं जे जंक्शन आहे त्यापासून अवघ्या 2 मिनिटावरती हा प्रोजेक्ट आहे। प्रोजेक्टच्या पहिले तुम्हाला मी सगळ्यात पहिलं लोकेशनचं सगळं काही व्यवस्थित सांगतो। लोकेशन हे जे आहे, हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या खालीच, म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो कासरडोली मार्केटमध्ये आहे। म्हणजेच तुम्ही ह्या प्रोजेक्टला व्हिजिट कराल तर तुम्हाला लोकेशनची ते आयडिया येईलच, पण मी तुम्हाला लोकेशन बद्दल थोडं ब्रीफली सांगतो। कसं असतं की कोणत्याही गोष्टीसाठी आपण असा विचार करतो की आपण जे घर घेतोय, आपलं जे बिल्डिंग आहे, आपलं जे कॉम्प्लेक्स आहे, ते हॅपनिंग प्लेस मध्ये हवं असतं। हॅपनिंग प्लेस सांगायचं कारण असं की जेणेकरून जिथे लोकांची वर्दळ असेल, जिथे तुमचं भाजी मार्केट असेल, जिथे तुमचं सगळ्या काही नित्य ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांचे सगळे दुकान्स अवेलेबल असतील, तसं तुमचं मॉल्स झालं, तुमचं हॉस्पिटल झालं, तुमचं सगळं काही लहान मुलांचे स्टेशनरीचं दुकान झालं, भाजीपाला झालं, तुमचं चिकनचं शॉप वगैरे, सगळं नॉनव्हेजचे शॉप्स वगैरे जवळ असतील, तुमचे हॉटेल्स जवळ असतील, असं काही प्रोजेक्ट मी तुम्हाला आज घेऊन आलेलो आहे। हा प्रोजेक्ट जो आहे तो कासरडोली मार्केटमध्ये आहे। मेट्रो स्टेशन तुम्हाला ह्या प्रोजेक्ट पासून तुमच्या फ्लॅटमधनं दिसेल असा हा प्रोजेक्ट आहे, असं हे लोकेशन आहे। असं लोकेशन आहे जे तुम्ही तुमच्या घरापासून कधीही रात्री तुम्ही साधारणतः ट्रॅव्हल केलं, रात्री तुम्ही 12 नंतर जरी आले, 2 नंतर जरी आले, तरी तुम्ही सुरक्षित कासरडोली मेट्रो स्टेशनवरती उतरले किंवा कासरडोली बस स्टॉप जरी वरती उतरले तरी तुम्ही 2 मिनिटांनी तुमच्या बिल्डिंग पर्यंत, तुमच्या फ्लॅट पर्यंत पोहोचू शकता। असं लोकेशनचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आणलेला आहे। आता मी थोडं तुम्हाला डेव्हलपर बद्दल माहिती देतो। हा जो डेव्हलपर आहे तो ह्या मार्केटमध्ये 35 वर्षापासून आहे आणि त्यांनी खूप साऱ्या बिल्डिंग्स डिलिव्हर्ड केलेल्या आहेत। खूप सारं मोठं असं त्याचं नाव आहे या मार्केटमध्ये। असा डेव्हलपर आहे, त्यांनी सगळ्या काही त्याच्या बिल्डिंग्स आहेत त्या व्यवस्थित डिलिव्हर केलेल्या आहेत, ऑन टाइम डिलिव्हर केलेल्या आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, त्याचं मार्केटमध्ये नाव चांगलं आहे। तर मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणारच आहे, त्यापूर्वी तुम्हाला प्रोजेक्टची थोडी माहिती देतो। हा जो प्रोजेक्ट आहे तो साधारणतः 2 बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे, 19 माळ्यांचा प्रोजेक्ट आहे। प्रोजेक्ट ऑलरेडी 60% ड्यू आहे, 60% कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे। G+3 स्टोरेज आहेत, ग्राउंड फ्लोअरला तुमचे शॉप्स असणार आहेत, फर्स्ट ते थर्ड फ्लोअर तुमचे ऑफिसेस असणार आहे। असा हा प्रोजेक्ट आहे जिथे तुमच्या बिल्डिंगच्या खालीच तुम्हाला सर्व प्रकारचे शॉप्स अवेलेबल असतील, दुकान अवेलेबल असतील। असा प्रोजेक्ट आहे ज्याचं काम तुमचं ऑलमोस्ट 60% झालेलं आहे, वर्क गोइंग ऑन आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे। याचं जे पोझिशन आहे ते तुम्हाला साधारणतः जून 2025 ला भेटणार आहे। असा प्रोजेक्ट आहे, 19 माळ्याचे 2 टॉवर आहेत, सगळ्या प्रकारच्या अमेनिटीज आहेत, स्विमिंग पूल नाही आहेत पण सगळ्या प्रकारच्या अमेनिटीज ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटतील। असा प्रोजेक्ट, ह्या प्रोजेक्टमध्ये तुमचे 2 प्रकारचे कन्फिगरेशन आहेत। ह्या डेव्हलपरने तुमच्यासाठी 1 BHK आणि 2 BHK असे 2 कन्फिगरेशन आणलेले आहेत। 1 BHK तुमचा जो आहे तो साधारणतः 417 कार्पेट पासून स्टार्ट होतात, त्यामध्ये पण तुमचे 3 ते 4 कन्फिगरेशन आहेत। आणि जो 2 BHK आहे तो तुमचा 580 स्क्वेअर फीट पासून स्टार्ट होतात, त्याचे पण तुमच्याकडे 3 ते 4 कन्फिगरेशन आहेत। तर ही सगळी माहिती तुम्हाला मी प्रोजेक्ट बद्दल दिलेली आहे। मी आता तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो, त्यानंतर तुम्हाला सविस्तर पेमेंट बद्दल पण माहिती देतो। सॅम्पल फ्लॅट दाखवतो। सगळ्यात पहिलं हॉलची माहिती देतो तुम्हाला। तुम्ही बघत असाल हॉल आहे तुमचा साधारणतः 14 बाय 10चा असा हॉल आहे। लेफ्ट साईडला तुमचा सोफा आहे, राईट साईडला तुमचं टीव्ही युनिट आहे आणि मध्ये तुमचा सेंटर टेबल आहे। बघू शकता मी उभा आहे आणि तुमच्या सेंटर टेबलला फिरतोय। तुम्ही पूर्ण बघू शकता तुमचा हॉल, स्पेशियस असा हॉल आहे, बघू शकता। हा सॅम्पल फ्लॅट आहे, हवं तर तुम्हाला असं डिझाईन पण करू शकता। मी हा तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतोय। तुमचा जो तुम्हाला फ्लॅट भेटणार आहे तो पण असाच असेल, फर्निचर नसेल। तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता कसं छान असं तुमचं फर्निचर केलेलं आहे। खाली जे बघत आहात ते तुम्हाला डायनिंग स्पेससाठी तुम्हाला टेबल बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता हा डायनिंग स्पेस तुम्ही असा वेगळा करू शकता। हा तुमचा डायनिंग स्पेस आहे। असं फर्निचर छानसं डेव्हलपरने तुम्हाला आयडिया येण्यासाठी केलेलं आहे।
हा तुमचा हॉलचा भाग झाला. या तुम्हाला किचन दाखवतो. किचन दाखवण्यापूर्वी तुम्ही बघू शकता कॉमन बाथरूम बघा, तुमचं कॉमन बाथरूम आहे. त्यानंतर किचन दाखवतो तुम्हाला. ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला एक वेगळं असं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे डबल प्लॅटफॉर्मचं तुमचं किचन आहे. स्पेशियस असं किचन आहे बघू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ड्राय एरियासाठी तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक स्पेस दिलेला आहे डेव्हलपरने. तिथे तुम्ही तुमची वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. हा झाला तुमचा किचनचा पार्ट. किचन नंतर तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवतो. मास्टर बेडरूम तुम्ही एक साधारणतः तुम्ही बघाल तर मास्टर बेडरूम तुमचं 10 बाय 11चं तुमचं मास्टर बेडरूम आहे बघू शकता. बेड ऑलरेडी लावलेला आहे. छान असं इंटिरियर आहे. त्यामुळे तुम्हाला हा फ्लॅट खूप सुंदर दिसत असेल. तुम्ही पण असं फर्निचर करू शकता तुमच्यासाठी. ह्या मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला एक वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे. तुम्ही बघू शकता साधारणतः 2 ते 2.5 फुटाचा वॉर्डरोबचा स्पेस आहे. हा मास्टर बेडरूम असल्यामुळे तुम्हाला एक अटॅच बाथरूम दिलेला आहे. तुम्ही अटॅच बाथरूम बघू शकता. असा तुमचा हा जो 1 BHK आहे त्याचं कार्पेट आहे 417 स्क्वेअर फीट. रेरा कार्पेट आहे 417 स्क्वेअर फीट. तुम्ही बघू शकता छान असा फ्लॅट आहे. हे जे लोकेशन आहे ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ह्या 1 BHKचं जे कार्पेट आहे ते 417 आहेत. असे माझ्याकडे 3 कन्फिगरेशन आहेत 1 BHKचे. 444 सगळ्यात मोठा कार्पेट आहे, त्याचं प्राइसिंग वेगळं आहे. हा जो फ्लॅट मी तुम्हाला दाखवलेला आहे याचं कार्पेट 417 स्क्वेअर फीट आहे. याचं जे प्राइसिंग आहे ते तुमचं ते 61 लाख ऑनवर्ड्स आहे, पण प्राइस निगोशिएबल आहे. तुम्ही ह्या प्रोजेक्टला व्हिजिट द्या. तर मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. आता थोडं पेमेंटचं बघूया आपण. पेमेंटचं जे आहे, पेमेंटची जी स्कीम आहे, पेमेंटचे जे प्लान्स आहेत ते सगळं काही फ्लेक्झिबल आहेत. तुमच्याकडे साधारणतः 20 ते 30% आता असतील तर तुम्ही ते 20 ते 30% पेमेंट करून तुमचं रजिस्ट्रेशन करून रेस्ट ऑफ अमाऊंट तुम्ही 20%, 20%, 20% असं पण करू शकता. जर तुमच्याकडे तुम्हाला 10% असतील, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन असेल तरी तुम्ही ते 10% देऊन बाकीचं लोन घेऊ शकता. त्याच्याशिवाय तुमच्याकडे समजा 25% आता असतील, 6 महिन्यानंतर तुम्ही 25% देणार असाल, त्यानंतर 6 महिन्यानंतर 25%, असं जर 25-25-25चं स्कीम तुम्हाला हवं असेल तर डेव्हलपर तेही करण्यासाठी तुमच्यासाठी तयार आहे. पेमेंटचं फ्लेक्झिबल प्लान्स आहेत, कन्स्ट्रक्शन लिंक प्लान पण अवेलेबल आहेत. अशा सगळ्या काही प्रकारच्या पेमेंट स्कीम इथे अवेलेबल आहेत. हा प्रोजेक्ट, हे लोकेशन खूप सुंदर असं लोकेशन आहे. येत्या 2 ते 3 वर्षामध्ये ह्या लोकेशनला खूप सारं डिमांड येणार आहे. त्याचं कारण असं आहे की मेट्रो स्टेशन जे आहे कासरवडीचं जे जंक्शन आहे, मेट्रो स्टेशन आहे, ते अवघ्या 2 मिनिटावरती ह्या प्रोजेक्टच्या जवळपास आहे. तर असा प्रोजेक्ट मी तुम्हाला ब्रीफ केलेला आहे. तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल, फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही मला दिलेल्या स्क्रीन नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्ही मला कधीही कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. मी त्वरित रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील. तुम्हाला ह्या प्रोजेक्टची माहिती अधिक हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजवर ते सगळे डिटेल्स पाठवेल. तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीसोबत ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायचे असेल तर मी तुम्हाला पर्सनली फ्री पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल करून देईल. मी ह्या डेव्हलपरसाठी ॲज अ चॅनल पार्टनर काम करतो, त्यामुळे तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज मी घेणार नाहीये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.